मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत. गुरुजींनी देशमुखांच्या घरी येऊन 16 ऑगस्टबद्दल मोठं भाकीत केलेलं असतं. हा दिवस मोठं वादळ घेऊन येणार आहे हे कळाल्यानंतर सगळेच जण खूप घाबरून गेलेले असतात. इकडे पार्थला सतत त्याचं बाळ गमावल्याचं आणि काव्यापासून तो दूर झाल्याचं स्वप्न पडत असतं. तर तिकडे काव्याला तिच्या एक्झाममध्ये अडथळा आल्याचं स्वप्न पडत असतं. आता 15 ऑगस्टच्या रात्री या वादळी वाऱ्याची सुरुवात होते, जेव्हा रम्या ही आर्याच्या घरी चोर पावलांनी जाते. आर्याने नंदिनी व जीवाच्या रूममधून जे पेपर्स चोरले होते ते नेमके कशाचे होते हे शोधण्यासाठी रम्या तिथं आलेली असते. आर्याला बेशुद्ध करून रम्या तिचं काम पार पडते. तिथं गेल्यानंतर रम्याला स्क्रीनवरती आर्याने जो व्हिडिओ एडिट केलेला असतो तो दिसतो. आय लव्ह यू जीवा असं व्हिडिओमध्ये म्हणत आर्याने तो व्हिडिओ एडिट केलेला असतो. रम्याला हा व्हिडिओ बघून मोठा धक्का बसतो. त्यानंतर रम्याच्या हाती ते पेपर्स लागतात आणि तिला समजतं की जीवा आणि नंदिनीने आर्यासोबत सरोगसीचा ॲग्रीमेंट केलेला आहे. आता लपवून ठेवलेलं ते सत्य रम्याला माहीत झालेलं असतं आणि 16 ऑगस्टच्या दिवशीच आता रम्या आणि वसुआत्या देशमुख कुटुंबासमोर हे सत्य घेऊन येतात. नंदिनी इतक्या दिवस सगळ्यांना फसवत होती, तिच्या पोटात बाळच नाहीये असं म्हणत वसुआत्या नंदिनी आणि जीवाचं भांडाफोड करते. हे कळाल्यानंतर काव्य चक्कर येऊन खाली पडते. आता नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य तर सगळ्यांसमोर आलेलंच असतं, पण दुसरीकडे आता आर्याने एडिट केलेला तो व्हिडिओ रम्या सगळ्यांसमोर दाखवणार का? आणि आर्या आणि जीवाच्या नात्याबद्दल नंदिनी व सगळ्यांचा गैरसमज तर होणार नाही ना? तसेच रम्याने समोर आणलेले हे धक्कादायक सत्य समजल्यानंतर काव्याची अवस्था नेमकी कशी होणार, तिची परीक्षा, तिचं बाळ, पुढं नेमकं काय घडणार हे बघणं खूप जास्त उत्कंठावर्धक असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्याकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.